माळसा, आभूषण का उतरवून ठेवलीयस? साधना करताना त्याची काय आवश्यकता? आणि आता मला त्याचा मोहही नाही. अगं पण या दागिन्यांमध्ये तू अधिक सुंदर दिसतेस. आणि काहीही झालं तरी तू या राज्याची साम्राज्ञी आहेस. अशीच बाहेर जाणार आहेस का? मायानंदा, होऊ द्या तिच्या इच्छेप्रमाणे. अहो बरोबरच आहे तिचे. काय उपयोग आहे या दागिन्यांचा? साधना करताना केवळ जीवाशिवाची भेट व्हावी एवढीच काही ती इच्छा असते. खरं आहे तुमचं. मी येऊ का तुमच्या सोबत? मी सेवा करेन. तू काय माझी सेवा करणार? मला एकांत हवा आहे. अगं तुला सहाय्य नाही का होणार? रानावनात अशी उपाशी फिरणार आहेस का? पाणी जरी हवं असेल तर कसं शोधणार? साधकाने याचा विचार करायचा नसतो. आणि आई, आपल्या आज सगळी पंचमहाभूत आहेत, त्यांना केवळ जागं करायचं. माळसा, तुझे इच्छित साध्य व्हावे एवढीच आमची इच्छा आहे. तुला सत्य कळाल्यानंतर तू आमची कन्या राहणार नाहीस, कारण तुला तुझ्या मूळ स्वरूपाची जाणीव होईल. हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? आल्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था असेल हे मला आत्ता नाही सांगता येणार. आणि तुम्ही इतकं प्रेमाने माझं सगळं केलं. मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. मला कष्ट होऊ नये याची तुम्ही काळजी घेत आलात. हे कसं विसरेन मी? माळसा, माझ्याकडून जर काही चुकले असेल तर मी आत्ताच तुझी क्षमा मागतो. हे काय बोलत आहात बाबा तुम्ही? हे जे बोलतायत ते खरं बोलतायत. खरं तर मी क्षमा मागायला हवी. नाही, तुम्ही माझे माता पिता आहात. माझे तुमच्यावर प्रेम आहे हे सत्य आहे. आणि जरी मला सत्य समजले तरी माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि ते राहणारच. तुझे आशीर्वाद सगळ्यांवर असू दे. तुम्ही जे मला बोलत आहात ते मला कळत नाही, पण काहीही झालं तरी म्हाळसा ही म्हाळसाच राहणार, हे ध्यानात असू द्या. मल्लासुरा बरोबरच्या युद्धात ती शक्ती रूपाने माझ्यासह होती. ती कोणी साधारण स्त्री नाही. मी भारावून गेले आहे म्हणून माझी ही अवस्था झाली आहे. मी प्रयत्न करेन हे सत्य माझ्यापर्यंत ठेवण्याचा. तिला सत्य कळण्यास काहीच अवधी आहे. मग कसलेच प्रश्न उरणार नाहीत. तेव्हा चिंता नसावी. गंगे, हाला का गरज घ्या? नाही जी, दिसनात कुठं बी. याला एवढा वेळ कशाला लागायला लागलाय? काय कळेना झालं. नुसतं जायचं आणि विचारायचं काय झालं म्हणून. काय करत बसलाय कुणास ठाऊक. हाय, हे आलं बघा. काय रे रंगा, किती येड. हा, तुला ठाव आहे ना व आम्ही समधी वाट बघतोय म्हणून. आय, बानू म्हणत होती ते खरं आहे. म्हाळसा देवी गड सोडून गेल्या त्या. अरे पण कुठं? ती काय ठाव नाही पडलं. म्हणजे म्या गडाव समध्यासनी विचारलं, पर समध्यासनी हीच ठाव आहे का त्या गड सोडून गेल्या त्या. कशामुळं काय झालं, कुठं गेल्या त्या, कुणाला काय बी ठाव नाही. देवासनी तर समजा ठाव असणारच ना. मला ठाव आहे त्या कशापायी गेल्या आहेत. गडावर जे झालं त्यापायी त्या निघून गेल्या. त्यांनी उगा राग धरला आहे मनामध्ये. असं कशापायी केलं त्यांनी? हो बानू, आता मला जी ठाव पडलं ती मी तुला सांगितलं. पण त्यांनी हे बी एक सांगितलंय का एका मासामध्ये खरं काय ती हुडकून काढते.
असं हुडकायचं असतं तर हातरावून बी ठावं पडलं असतं. असं जेजुरी सोडून काय करणार आहे कुणाच ठाव. अगं आई, आता ती आपण कसं सांगावं? होय, कुणी सांगावं? त्यांनी समज कळल बी, आणि तसं झालं तर त्या देवांसंग कैलासामध्ये निघून जाणार. थांबा 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 थांबा. हा, खाली ठेवा ते. हा, सांभाळून सांभाळून. हा हा. गणोबा, आश्रम आला का? जी देवी, आलं जी. गणोबा, मला जो एकांत अपेक्षित होता तसाच या आश्रमाचा परिसर आहे. देवी, तुम्ही हत राहणार म्हणून समजी तयारी करून ठेवली आहे बघा. तुम्हाला अजून काय बी हवं असेल नसेल तर सांगा जी. नाही, मला अजून काही नको. जी देवी, हत 2 सेवक असणे त्याची काय आवश्यकता नाही. म्हणजे मी एकटी इथे राहणार आहे. मला एकांत हवा आहे. देवी, लहान तोंडी मोठा घास घेतोय बघा. तुम्ही याने देव नसलं म्हणजे जेजुरीला शोभा नाही. लोक तुमच्या दर्शनासाठी येतात, त्यासनी तुमचा आशीर्वाद मिळतोय. पर तुम्ही असं एकलंच. गणोबा, माझ्या प्रजेवर जीव आहे. त्यांच्या भल्यासाठी मी नेहमी तत्पर असते. पण आज अशी वेळ आली आहे की मला एकांतात जाणं जास्त आवश्यक आहे. जशी तुमची आज्ञा. बराच प्रवास झाला आहे गणोबा. तुम्ही काही काळ इथे थांबा आणि मग जेजुरीला प्रस्थान करा. नाही नाही, आम्ही काय आता थांबत नाही. आम्ही लागलीच निघतो जेजुरीला. पर देवी, तुम्हाला हात काय हवं असेल नसेल तर कसं सांगणार? ते आत्ता ठाऊक नाही, पण काहीतरी त्यातून मार्ग निघेलच. जी देवी, येतो आम्ही. चला चला या. चला चला चला, बिगी बिगी. रात व्हायच्या आधी जेजुरी म्हणजे पोचलं पाहिजे. या या. म्हाळसा, तू हा निर्णय घ्यायला नको होतास. तुझं हे असं जेजुरी सोडून जाणं यांनी काय हाती लागणार? तू रागाच्या भरात तू हा निर्णय घेतला आहेस खरा, परंतु ह्यामुळे भविष्यात काय घडणार आहे हे मात्र सांगता येणं कठीण झालं आहे. मी तुला हे सांगायला आले आहे की तू पुन्हा एकदा माझ्याबरोबर स्वर्गलोकी चलावस. नंदी, उद्या प्रातःकाळी आपल्याला म्हाळसेकडे जायचं आहे. मी आलेलं तिला आवडणार नाही आणि म्हणून मला माझं रूप बदलून तिच्याकडे जायचं आहे.